खोके उर्फ सतीश भोसलेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी तर शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये खोक्या भोसलेला हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीश अक्षय जगताप यांच्याकडून शिक्षा ठोठावण्यात आली। गावगुंडांवर कारवाई करा, सतीश भोसलेंच्या कुटुंबियांची मागणी। बुलडोजर कारवाई करून अन्याय कशासाठी, खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचा सवाल। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या, पण परिवाराची चूक काय, घर का जाळलं, अंजली दमान यांचा ट्विट करत संताप। दादा खिंडकरांच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न होतोय। संतोष देशमुखांचं नाव घेतलं त्याचा मी निषेध करतो। कुठली गोष्ट माहीत नसताना आरोप करणं चुकीचं, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, तर आमच्याकडे या, आलटून पालटून मुख्यमंत्री करू अशी ऑफर। ज्यांना आमचा भगवा रंग आवडेल त्यांनी आमच्यासोबत यावं, दरम्यान भगव्या रंगात न्हावून निघावं। पटोलेंनी शिंदे आणि दादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर शिंदेंकडून उत्तर। नाना पटोलेंनी पुन्हा जनतेचा विश्वास मिळवणं गरजेचं आहे, पटोलेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ, तर संकुचितपणा देशाला, समाजाला आणि हिंदू धर्माला परवडणारा नाही। आज सर्वजण एकत्र येऊन होळी खेळण्याचं वातावरण नाहीये, राऊतांकडून खंत व्यक्त। बारामतीमध्ये जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। बारामतीच्या केव्हीकेमध्ये एआय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ऊस शेतीची जयंत पाटील आणि शरद पवारांकडून एकत्रित पाहणी। जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय। शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज, राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांना सल्ला। शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून धुळवड साजरी, जयंत पाटील बेरंग झालेले आहेत, त्यांच्याकडे कुठलाही रंग नाही, शिवसेना नेते निरुपम यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाण्यातील आनंद आश्रमात धुळवड साजरी, आनंदी घे अभिवादन करताना शिंदेंकडून धुळवडीच्या शुभेच्छा। आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी निवासस्थानी कुटुंबियांसोबत खेळली धुळवड, तर स्थानिक कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा रंग हिरवा, रावसाहेब दानवेंची टीका, तर सिल्लोडमध्ये फिरलो असतो तर सत्तार 50,000 मतांनी पडले असते, दानवेंकडून सत्तारांना आव्हान। धुलीवंदनाच्या रंगात कलाकार सुद्धा रंगले, मुंबईत कलाकारांकडून धुळवड साजरी। राज ठाकरेंनी कुटुंबासह साजरी केली धुळवड, तर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अमित ठाकरे यांनी सुद्धा चाहत्यांसोबत घेतली सेल्फी। जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा धुळवडीचा हा आनंद लुटला, ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण केली। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी जालन्यातील भोकरदनमधल्या घरी साजरी केली होळी, दानवे कुटुंबासह सर्व सदस्य यावेळी एकत्र। गुलाबराव पाटलांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका, जळगावच्या पाळदीमध्ये आदिवासी बंधू भगिनींसोबत होळी साजरी। महायुतीच्या रंगात सामील झालेल्या रवींद्र धंगेकरांबद्दल मी बोलू शकत नाही, धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर हेमंत रासनेंचं वक्तव्य। खासदार उदयनराजे भोसलेंनी सातारा येथील जलमंदिर निवासस्थानी साजरी केली धुळवड, तर याचवेळी कल्पना राजे भोसले आणि दमयंती राजे भोसले उपस्थित। बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार असल्याची चर्चा, या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची टीका। व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही आवाज उठवू, धर्माची अफू आणि भांग देऊन स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही, तर आम्ही ताकदीनं लढू, संजय राऊतांचा निशाणा। तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस, 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीतले, तृप्ती देसाईंनी केला होता आरोप। विधानसभा निवडणुकीच्या वेळी मालेगावात बाहेरून पैसा आला, माजी आमदार आसिफ शेख यांचा खळबळजनक खुलासा। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील 3 आरोपी फरार, 10 दिवस उलटून सुद्धा 3 आरोपी फरार आहेत, तर आरोपींच्या मागचा आका कोण, रोहिणी खडसेंचा सवाल। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची स्मरणशक्ती गेली, कर्जमाफी न दिल्यास 14 एप्रिलपासून आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा कडूंचा इशारा। कराड दक्षिणमध्ये काँग्रेसला 8 दिवसात दुसरा मोठा धक्का, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार। भाजप पदाधिकारी रोहित कुंदलवाल याला नाशिकच्या भद्रकाली पोलिसांकडून बेड्या, तर अवैध सावकारीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुंबईतील कुर्ल्याच्या काजू पाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी, एकमेकांना रंग लावून होळीचा उत्सव साजरा।